नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. तर मी आलेली आहे यूट्यूबचं छोटंसं कंटेंट होतं ते करण्यासाठी गेवराईला. तर मला लागली होती खूप जोराची भूक. तर मग मी म्हटलं राठोड सरांना की आधी मला नाश्ता काहीतरी पेटपूजा आणि मग काम दूजा करू. मग त्याच्यानंतर मग मी आले इथे, मस्तपैकी मला घेऊन आलेत उपमा खायला. मग मी फटाफट न वेळ लावता उपमा टेस्ट करते, कारण की मला खूपच जोराची भूक लागली होती आणि मी घरून काहीच खाऊन नव्हते आले. म्हणून मी म्हटलं सरांना की मला उपमा खायचा आहे म्हणून. मग पटापट आले आणि मी मग उपमा खाल्ला. तो उपमाची टेस्ट खूप छान होती, खूप भारी होतो. मला उपमा पोह्यापेक्षा जास्त आवडतो. आणि मग त्याच्यानंतरच आम्ही थोड्याच वेळात म्हटलं इडली मागू, सॉरी डोसा. आम्ही मीडियम साईज डोसा मागवला होता, माहिती नाही एवढा मोठा येईल म्हणून. हे बघा किती मोठा डोसा आलाय, एवढा उपमा. बापरे, सरान का सर? एवढा मोठा बापरे. सो फायनली आता आम्ही पोचलेलो आहेत लोकेशनला. ती इकडे आहे सायली, तुम्ही ओळखत असताना. मस्तपैकीचे सॉन्ग असतात, कंटेंट असतात म्हणजे बीडमध्ये म्हटल्यानंतर तर तुम्ही हिला ओळखतच असतान. तर आता आम्ही पोहोचलोय. आता बघू इथून पुढं शूट आमचा स्टार्ट होईल, तोपर्यंत आम्ही आमचा मेकअप वगैरे करतो. आणि मग त्याच्यानंतर तिनं मस्तपैकी साडी वगैरे घातली होती, छान दिसत होती. आणि मी पण थोडासा मेकअप केलता आणि ती मॅरिड होती, असं काहीतरी सीन होता. मग ती बिचारी मस्तपैकी माझं तिने पर्स पण आणून दिली. आणि फायनली तिची माझी पहिलीच ओळख होती. याच्या अगोदर मी तिला कधी भेटले नव्हते किंवा ती मला भेटली नव्हती. फक्त आम्ही दोघी एकामेकीचं नाव ऐकून होतो जस्ट. पण खरंच यार तिला काही मी जास्त ओळखत नव्हते. तर त्याच्याशी म्हटलं आपण थोडंसं बोलावं वगैरे, गप्पा वगैरे मारल्याच्या नंतर आपल्याला कळन. मग त्याच्यानंतर आमचा शूट वगैरे कंप्लीट झाला आणि आम्ही तो बोर होऊन बसलो. त्या शूटच्या दरम्यान आमची दोघांची मैत्रीण इतकी भारी झाली ना, म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. असं वाटलं की यार आमची मैत्री तर खूप म्हणजे खूप जुनी पुराणी आहे. असं वाटलं तिला भेटून. मला असं वाटलंच नाही की यार ही नवीन आहे असं वगैरे, काय ॲटिट्यूड वगैरे असं काहीच वाटलं नाही. आणि तिला पण आणि आमच्या दोघांची बॉन्डिंग एवढी जमली ना, खूपच जमली. मग त्याच्यानंतर आम्हाला लागली होती भूक. मग म्हटलं चला यार काहीतरी खाऊ. मग सरांनी आणले होते मस्तपैकी वडापाव वगैरे. मग मस्तपैकी आम्ही वडापाव वगैरे मस्तपैकी त्याच्यावर ताव मारला. त्याच्यानंतर वडापाव आणल्याच्या नंतर असं कळतं की अरे सायली तर वडापाव खात नाहीये, कारण की तेलकट असतं म्हणून तिचं थोडंसं डोकं दुखतं. मग काय मी तिला कसं तरी बळेच तिला कन्व्हिन्स केलं, फ्रेंडशिपची शपथ घातली आणि म्हटलं यार थोडंसं तरी खा, कारण की तिनं सकाळ धरून काहीच खाल्लं नव्हतं ना. मग कसं करणार, मग तिला मी बळच फ्रेंडवाली झप्पी दिला आणि तिला कन्व्हिन्स केला. मग त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी आम्ही तिनं साडी वगैरे चेंज केली आणि मी जो माझा ड्रेस होता तो चेंज केला. आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो दुसऱ्या लोकेशनला. आणि दुपार तर झालती, म्हणजे ऊन खूप होतं. बापरे, एवढ्या उन्हामध्ये करायचं बापरे खूपच. बाकीचे जे मोठे मोठे शूट असतील ते कसं करत असतील, पण हे आमचं छोटंच शूट होतं, पण ऊन एवढं होतं बापरे. उन्हाने तर खूप बेजारी झाली. मग त्याच्यानंतर आम्ही चाललो. सो गाईज आम्ही चाललेलो आहे आमच्या समोरच्या लोकेशनला. आणि तुम्ही बघू शकता किती मोठी कातडी आहे. ओ माय गॉड, कातडी में हम डूब जाएंगे असं वाटायला लागलंय एकांत आम्ही गेम झोन मध्ये बाबा. गेम झोन मध्ये आम्ही, असं वाटायला लागलेलं आहे. आम्ही सगळे कातडे बापरे बापरे. ओ माय गॉड, मी थोड्याच वेळामध्ये मग लोकेशनवर पोहोचलो. तर लोकेशन खूप छान होतं, एकदम मस्तपैकी, एकदम रानात मध्ये होतं. समोर थोडंसं पाणी होतं, एकदम छोटंसं तळं होतं, जास्त काही मोठं नव्हतं. तर तुम्ही बघू शकता एकदम छान होतं. इथं सीन मात्र एकदम भारी निघते हे तर आम्हाला कन्फर्मच होतं. मग त्याच्यानंतर मस्तपैकी इथलचा सीन जो होता तो आम्ही स्टार्ट करायला चालू केलं. थोडंसं डिस्कस केलं की स्क्रिप्ट कशी वगैरे काय असेल तर. मग मस्तपैकी मग त्याच्यानंतर मला इथलं जे माहोल होतं ते खूप आवडलं होतं, कारण की हे माहोल जे शूटमध्ये खूप छान येणं होतं. आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज करून टाका. तुझ्याशी माझ्याशी बोलायचंय. तुझ्याशी माझ्याशी काय डायरेक्ट साक्षी तुला मला बोलायचंय.
हे सगळं सोडून दी. पिल्लू जालू तुम्हाला आवडते सोडून दे. तुम्हाला लय आवडते. तुझं म्हणणं काय सांग पटकन. बरोबर ती नाहीच म्हणणार. अरे डायरेक्ट आणून केलं पटकन. आमदाराचं नका रे घेऊ, सध्या ट्रेंडिंग चालू आहे. मग इथं मस्तपैकी आमचं हसत हसत खेळत खेळत आमचं इथलं कंटेंट संपलेलं आहे, शूट झालेलं आहे. आणि मग नंतर आम्ही केलं पॅकअप केल्याच्या नंतर आम्हाला मस्तपैकी इकडं तुरीच्या शेंगा खायला भेटल्या. आम्ही तुरीच्या शेंगा एकामेकाला शेअर करत आम्ही इथे खाल्ल्या. त्या इथं आमची मैत्रीण एवढी घट झालती, खूपच भारी झालती. ती पण सध्या माझ्याहून एजमध्ये लहान आहे, बट आम्ही दोघी एकदम कॅज्युअली फ्रेंड्स म्हणून खूपच भारी शूट केला आणि आमची फ्रेंडशिप झाली इथे. तर मी खूप हॅपी आहे. माझा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि मला असं सांगा की तुमच्यासोबत असं कधी झालंय का, तुम्ही बाहेर कुठे गेलात ना आणि तुमची अशीच एक फ्रेंडशिप झाली आहे तुमची मस्तपैकी, असं की नवीन नाही, खूप जुनी पुराणी आहे. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.